पुण्यातला कोरेगाव पार्कातील जमिनीचा हा वादग्रस्त व्यवहार रद्द झाला, पण या निमित्तानं जागेच्या विक्रीत अनेक नियमांचा भंग झाल्याचंही स्पष्ट झालंय। पार्थ पवारांची 99% भागीदारी असलेल्या अमेडिया कंपनीसोबत हा व्यवहार कसा झाला, कुणाकुणाचं यात काय काय देणं घेणं होतं, रोल होता, सरकारी यंत्रणेला हाताशी कसं धरलं गेलं, बघूयात स्पेशल रिपोर्ट। पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणात अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांचा पाय खोलात गेलाय। पण या व्यवहारानिमित्तानं आणखी एक नाव चर्चेमध्ये आलंय, ते म्हणजे दिग्विजय पाटील यांचं। पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील फक्त व्यावसायिक भागीदार नसून त्यांचे कौटुंबिक नातेसंबंधही आहेत। दिग्विजय पाटील हे खासदार सुनेत्रा पवार यांच्या बंधूंचे पुत्र आहेत। अमरसिंह पाटील आणि सुनेत्रा पवार सख्खे भाऊ बहीण आहेत, तर माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचे सावत्र भाऊ बहीण आहेत। दिग्विजय हे सुनेत्रा पवार यांचे भाऊ, पार्थ यांचे मामा अमरसिंह पाटील यांचे पुत्र आहेत। दिग्विजय लहानपणापासूनच आपल्या आत्या सुनेत्रा पवारांच्या घरी वाढले। प्राथमिक शिक्षण पुण्यातील बिबेवाडी येथे झालं। MIT महाविद्यालयातून BA पदवीपर्यंत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं। दिग्विजय यांनी शिक्षणानंतर व्यवसाय क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं। पार्थ पवार यांच्यासोबत व्यावसायिक भागीदारी सुरू केली। दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार या दोघांमधील व्यावसायिक वैयक्तिक संबंधही अतिशय घनिष्ठ आहेत। अमेडिया कंपनीमध्ये दिग्विजय पाटील यांचा 1% तर पार्थ पवार यांचा 99% हिस्सा आहे। या जमीन व्यवहारामधील दुसरा महत्त्वाचा मोहरा आहे शीतल तेजवानी। या प्रकरणात शीतल तेजवानींनी सर्वात मोठी भूमिका बजावली आहे। संबंधित जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी शीतल तेजवानी यांनीच घेतल्याचं स्पष्ट झालंय। धक्कादायक बाब म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी वेळी शीतल तेजवानींनी दिलेला चेकही बाउन्स झाल्यानं त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। कोरेगाव पार्कमधील 40 एकर जमीन महार वतनाची असून ती विकता येत नाही। या जागेवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा ताबा आहे। ही जागा केंद्र सरकारच्या बोटॅनिकल गार्डन संस्थेला वनस्पती अभ्यासासाठी देण्यात आली होती। जमीन मिळवण्यासाठी मूळ मालक गायकवाड कुटुंबियांकडून शासनासोबत सुनावणी सुरू झाली। जमिनीच्या मूळ मालकांकडून पॉवर ऑफ अटर्नी आपल्या नावे करून घेतली। बदल्यात मूळ मालकांना तुटपुंजा मोबदला दिल्याचा आरोपही करण्यात आलाय। तेजवानी यांनी शासनाला अंधारात ठेवून हे खरेदी खत केलं। पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला जमीन 300 कोटींना विकली। परेश नानासाहेब गायकवाड यांना फक्त 200, 500, 5,000 रुपये द्यायचे, त्याच्यात बी चेक बाउन्स व्हायचे। कॅश तर 1 बी रुपया दिलेला नाही। 500 रुपये किंवा 5,000 रुपये दिले म्हणजे काय, आमची जमीन त्यांनी कुलमुख्तियार प्रमाणे घेतली, ही चुकीची घेतलेली आहे। चेक बाउन्स झालेली तारीख किती आहे बघा, 17/10/2006 ला 5,000चा जो चेक होता तो बाउन्स झाला, बरोबर? असे एकूण किती लोक आहे तुम्ही? असे जवळजवळ 700-800 लोकांच्या पुढे आहे, लोक 1000 आसपास आहे। पुण्यातील कोरेगाव पार्कमधील या जागेच्या विक्रीत अनेक नियमांचा भंग झाल्याचं स्पष्ट झालंय। याशिवाय जमिनीचा व्यवहार अनेक कारणांनी संशयास्पद मानला जातोय। महार वतनाची जमीन विकता येत नसताना सुद्धा विक्री व्यवहार झाल्याचं उघड झालंय। ब्रिटिश कायद्यानुसार शासनाची सेवा करण्याच्या बदल्यात महार समाजाला मिळालेली ही जमीन सरकारनं 1958 मध्ये वतन निर्मूलन कायदा करत वतनाच्या जमिनी ताब्यात घेतल्या। जमिनींच्या बदल्यात वारसांना सरकारकडून मोबदला देण्यात आला। 1963 मध्ये महाराष्ट्र सरकारकडून इनाम आणि वतना रद्द झाली। नजराना रक्कम म्हणून वतनाच्या जमिनी माजी वतनदारांना नव्या शर्तीच्या अधीन राहत पुनर्प्रदान करण्याची तरतूद करण्यात आली। नजराण्यापोटी जमिनीच्या मूल्यांकनाच्या 20 ते 25% रक्कम भरावी लागते। परत मिळालेल्या वतनाच्या जमिनी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय विकण्यास मनाई करण्यात आली आहे। अटींचा भंग केल्यास वतनाची जमीन सरकार जमा करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना हक्क आहे। ज्या उद्देशानं जमीन पुनर्प्रदान होते त्यासाठी जमीन वापरणं बंधनकारक आहे। दादा, तुम्हाला काय भस्म्या रोग झालाय काय? किती खाणार आहात? 70,000 पचवले, आता ही आणि अजून चालूच आहे तुमचं, तेव्हा हे आता थांबवा। लोकांना राग येण्या एवढं अतिरेक करू नका असं आमचं म्हणणं आहे। हे जे चालू आहे हे महाराष्ट्र उघड्या डोळ्यानं बघतोय आणि असंच तुमचं जर चाललं तर एक दिवस नेपाळसारखी अवस्था होईल, एवढाच इशारा मी देतोय। ही सरकारी जमीन आहे, सरकारी जमिनीचा व्यवहारच होऊ शकत नाही। ही पूर्वीची महार वतनाची जमीन आहे। या अशा अनेक गोष्टी पुढे आलेल्या आहेत। काही जणांनी त्या जमिनीचा 2005 ला का 6 ला
काही पैसे देऊन व्यवहार केलेला होता, त्याच्या संदर्भामध्ये पार्थच्या कंपनीला किंवा पार्थ आणि त्याचा जो काही सहकारी आहे दिग्विजय पाटील त्यांना कुणालाही जास्त त्याच्यातली माहिती नव्हती असं त्यांच्या बोलण्यात आलेलं आहे. अर्थात ही सगळी आता चौकशी पूर्णपणे होईल. 1 महिन्यामध्ये हे सगळं पुढे येईल आणि ते पुढे आल्यानंतर त्याच्यातनं वस्तुस्थिती आपल्याला सगळ्यांना कळेल. पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील 40 एकर जमिनीची विक्री शीतल तेजवानी यांनी खासगी असल्याचं दाखवत केल्याचं आता स्पष्ट झालंय. ज्यांना ही विक्री झाली आहे ती कंपनी आहे अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची. या जमिनीच्या खरेदी खतात त्यांचं नाव नसलं तरी ज्या कंपनीनं ही जमीन खरेदी केली आहे त्या कंपनीतले ते सर्वात मोठे भागीदार आहेत. तब्बल 1800 कोटींची ही जमीन फक्त 300 कोटी रुपयात घशात घातल्याचं सिद्ध झालंय. सध्या या प्रकरणामध्ये दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल आहे. मात्र अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल नसल्यानं त्यांना क्लीन चिट मिळणार का हा प्रश्न आता उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.